का ठाकरे हे जे शिल्पांचं महत्व आहे हे खरोखर त्यातनं आपल्यासमोर अधोरेखित होत होतं. अनिलजी आज अतिशय समर्थपणे ही सगळी भूमिका पुढे नेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळ्या प्रकारची शिल्प ते तयार करतायत आणि खरोखर आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की एक मराठी माणूस महाराष्ट्रातल्या छोट्याशा गावातनं या ठिकाणी दिल्लीपर्यंत आणि जगभरामध्ये अशा प्रकारे प्रसिद्ध होतो, इतके शिल्प निर्माण करतो आणि खऱ्या अर्थानं जी सृजनशीलता आहे त्या सृजनशीलतेचा आविष्कार हा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे. अनेक वेळा आपण असं म्हणतो की एखादा पुरस्कार हा व्यक्तीमुळे मोठा होतो, तेच आज आम्ही अनुभवलेलं आहे. महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार आहे, पण तो राम सुतार साहेबांना दिल्यानंतर तो पुरस्कार अधिक मोठा झाल्याचा भास हा आम्हाला या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं आज हा कार्यक्रम आम्हाला करता आला, याचं मनापासून आम्हाला समाधान आहे. आम्हाला सर्वांना या ठिकाणी वाटतं आणि संपूर्ण महाराष्ट्राला हे वाटतं की राम सुतार साहेब अशाच प्रकारे शिल्पांची सेवा या ठिकाणी करत त्यांनी राहावं, नवनवीन शिल्प तयार करत राहावं आणि म्हणून आम्हीही ईश्वराला प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं आणि त्यांच्या हातून अजून अनेक शिल्प ही घडत राहावी आणि त्या शिल्पातनं आपल्याला प्रेरणा मिळत राहावी अशा प्रकारची शुभेच्छा देखील आज या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या माध्यमातून मी त्यांना देतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या परिवाराचे आभार मानतो की परिवाराने आम्ही ज्यावेळेस त्यांना विनंती केली की आम्हाला इथे येऊन कार्यक्रम करायचा आहे त्यावेळेस त्यांनी ते सहर्ष स्वीकारलं. आमच्या मनात दोन भावना होत्या की अजून काही काळ थांबावं आणि मग ते नीट झाल्यानंतर कार्यक्रम करावा, पण मग आता 2025 वर्ष संपायला आलेला आहे आणि हा पुरस्कार 2024चा आहे, त्यामुळे आपण हा लगेच कार्यक्रम केला पाहिजे म्हणून आम्ही कुटुंबाला विनंती केली की आम्ही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.